नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत या रामिला कॉम्प्लेक्स या खताबद्दल संपूर्ण माहिती। हे खत आपण कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो, त्यानंतर हे खत आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळतं, आपल्या पिकाला त्याचे काय फायदे होतात, त्याचं प्रमाण किती घ्यायचं असतं, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात या रामिला कॉम्प्लेक्स म्हणजे काय असतं। तर या रामिला कॉम्प्लेक्स हे एक इंटरनॅशनल नॉर्वे कंपनीचं नावाजलेलं दर्जेदार असं कॉम्प्लेक्स NPK खत आहे। या खतामध्ये आपल्याला नायट्रोजन मिळतो, तसंच फॉस्फरस, पोटॅशियम मिळतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम असेल, त्यानंतर सल्फर असेल, त्यानंतर बोरॉन असेल, यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला यामध्ये मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात यामध्ये घटक कोणकोणते असतात ते। तर यामध्ये नायट्रोजन असतो। तर नायट्रोजन यामध्ये आपल्याला दोन स्वरूपात मिळतो। एक म्हणजे यामध्ये आपल्याला 12% नायट्रोजन असतो, तो आपल्याला 5% हा नायट्रेट स्वरूपात मिळतो आणि 7% जो असतो नायट्रोजन, तो आपल्याला अमोनिया स्वरूपात यामध्ये मिळतो। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला फॉस्फरस जो असतो तो 11% मिळतो। तर फॉस्फरसमुळं काय होतं, फुलांची संख्या जास्त प्रमाणात येण्यासाठी, त्यानंतर आपलं झाडांची वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला उपयोग होतो। शेतकरी मित्रांनो, यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण 18% दिलं असतं, 18% पोटॅशियम असतं। तर पोटॅशियममुळे काय होतं, रोगप्रतिकारशक्ती झाडाची चांगली वाढते, झाडाचं खोड चांगलं मजबूत होतं। तसंच शेतकरी मित्रांनो, आपल्याला फळाची साईज असेल, रंग असेल, ते सुधारण्यासाठी मदत होते। शेतकरी मित्रांनो, यामध्ये मॅग्नेशियम आपल्याला 1.2 ते 2.7% दिलेला असतो। मॅग्नेशियम आपल्याला फोटोसिंथेसिसमध्ये चांगला उपयोग येतो, झाडं हिरवीगार ठेवण्यासाठी, तसंच अन्नद्रव्य निर्मितीसाठी, क्लोरोफाईल पिगमेंट तयार करण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियमची गरज भासते। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सल्फर येतो 8%। सल्फर आपल्या जमिनीचा pH मेंटेन करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा असतो। त्यानंतर बोरॉन यामध्ये आपल्याला 0.15% मिळतं। तर ह्या बोरॉन काय करतं, फुलांची संख्या जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपल्याला NPK या व्यतिरिक्त आपल्याला इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात ती या खतामधून आपल्याला मिळतात। तर आता आपण जाणून घेऊयात या रामिला कॉम्प्लेक्स या खत वापरण्याचे आपल्याला फायदे काय काय होतात। तर या शेतकरी मित्रांनो, एकाच वेळी आपल्याला इतर जे अन्नद्रव्य असतं त्याची पूर्तता हे खत करतं। तसंच शेतकरी मित्रांनो, खत एकसारखं झाडामध्ये वितरित होतं, त्यामुळं काय होतं, झाडांची एकसारखी वाढ झालेली आपल्याला दिसून येते, मुळांची वाढ चांगली जोमात झालेली दिसून येते। त्यानंतर फळ असन त्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते। त्यानंतर फळाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, रंग असन, वजन असन, चव, टिकाऊपणा हे सुधारण्यासाठी आपल्याला यामध्ये मदत होती। शेतकरी मित्रांनो, उष्णतेपासून आपल्या झाडाचं संरक्षण होतं। त्यानंतर सल्फर, मॅग्नेशियममुळे झाडं हिरवीगार आणि तंदुरुस्त राहतात। बोरॉनमुळे काय होतं, फुलधारणेमध्ये आपल्याला वाढ आणि फळगळ चांगली थांबवण्यासाठी याची मदत होते। तर आता आपण जाणून घेऊयात या रामिला कॉम्प्लेक्स आपण कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो। तर भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो असेल, भेंडी असेल, त्यानंतर कांदा, वांगी, मिरची, तसंच फळबागांमध्ये द्राक्ष, संत्रा, केळी, सफरचंद, त्यानंतर ऊस असेल, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांमध्ये, तसंच तेलबिया पिकांमध्ये जर आपण बघायला गेलो तर भुईमुग असेल, त्यानंतर तीळ असेल, त्यानंतर कडधान्य पिकांमध्ये हरभरा, तूर यांसारख्या पिकांमध्ये आपण या रामिला कॉम्प्लेक्स या खताचा वापर करतो। शेतकरी मित्रांनो, आता आपण जर याचं डोस आणि प्रमाण जर बघायला गेलो तर टोमॅटो, कांदा, मिरची यांसारख्या पिकांमध्ये आपण 40 ते 60 किलो आपण प्रति एकरसाठी वापरू शकतो। तसंच मका, सोयाबीनमध्ये आपण 50 ते 60 किलो वापरू शकतो प्रति एकरला। त्यानंतर ऊसामध्ये आपण 80 ते 100 किलो 2 टप्प्यामध्ये या खताचा वापर करून वापरू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, इतर फुलझाडं पिकं असेल त्यासाठी आपण 40 ते 50 किलो प्रति एकरसाठी वापरू शकतो। आपल्या पिकानुसार आणि गरजेनुसार याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। शेतकरी मित्रांनो, आता याची वापरण्याची योग्य वेळ आणि पद्धत आपण जाणून घेऊयात। आपण हे बेसल डोस म्हणून लागवड केल्यानंतर किंवा फळबाग लागवड केल्यानंतर बेसल डोस म्हणून हे टाकू शकतो। त्यानंतर फुले येण्याच्या अगोदर आपण हे टाकू शकतो। त्यानंतर फळधारणेपूर्वी फळांची साईज असेल, कलर सुधारण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, याचा वापर करताना शक्यतो ब्रॉडकास्टिंगद्वारे म्हणजे फेकून त्यानंतर झाडाच्या बुडाला टाकून या प्रकारेच करावा। शक्यतो हे ठिबकमधून देऊ नये, कारण की यामध्ये हे पूर्ण 100% पाण्यामध्ये विरघळत नाही, त्यामुळं आपलं ठिबक चॉकअप होण्याची शक्यता होऊ शकते। त्यामुळे वापर करताना शक्यतो ब्रॉडकास्टिंग किंवा झाडाच्या बुडाला टाकूनच याचा वापर करावा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।